नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा 5वा चॅप्टर म्हणजेच किम मिथ्या किम वास्तवम हा पाठ बघणार आहोत. स्पष्टीकरण बघा. किम मिथ्या किम वास्तवम म्हणजे काय खोटं आहे. मिथ्या म्हणजे भ्रम किंवा आभासात्मक जे असतं ते, आणि काय रियालिटी आहे. वास्तव म्हणजे रियालिटी. ठीक आहे. आधुनिकं तंत्रज्ञानं मानवस्य कृते भौतिक विकासस्य विस्तीर्ण क्षेत्रम उद्घाटयति इति तु सत्यमेव. काय सांगत आहे ते की आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते मानवासाठी, मानवस्य कृते, कृते म्हणजे साठी, कुठेही कृते शब्द आला तर समजायचं साठी. मानवस्य षष्टी विभक्ती आहे. इथे अंडरलाईन करून वरती 6 नंबर लिहा, तुम्हाला कळेल षष्टी विभक्ती आहे. स्य लागला म्हणजे षष्टी विभक्ती असते. मानवस्य कृते भौतिक विकासस्य, सेम इथे सुद्धा षष्टी विभक्ती आलेली आहे. भौतिक विकासाच्या विस्तीर्णम क्षेत्रम उद्घाटयति. जे आधुनिक तंत्रज्ञान आहे म्हणजे टेक्नॉलॉजी आहे आत्ताची, तिने काय केलेलं आहे, मानवासाठी काय भौतिक विकास केलेला आहे. म्हणजेच काय, मटेरियल प्रोग्रेस जे आपण म्हणतो ते, त्या विस्तीर्ण क्षेत्र, त्यासाठी तिने मोठं क्षेत्र आपल्याला अपॉर्च्युनिटीज उभ्या केलेल्या आहेत. इति तु सत्यमेव म्हणजेच हे तर खरंच आहे, सत्य आहे. सत्यम प्लस एव अशी संधी झालेली इथे, ती पण लिहून घ्या पेन्सिलने. सत्यम प्लस एव. तथापि तंत्रज्ञान साधनानां अत्यधिकोपयोगः, आता इथेही संधी झालेली आहे. अति प्लस अधिकः प्लस उपयोगः, 3 अति प्लस अधिक प्लस उपयोगः. ठीक आहे. तथापि तंत्रज्ञान साधनानां अत्यधिकोपयोगः नूतनान् प्रश्नान् विज्ञान सामाजिक समस्याः च निर्माति. म्हणजेच बघा काय, त्याचप्रमाणे तंत्रज्ञान साधनांच्या अधिक उपयोगामुळे नूतनां प्रश्नां, नूतन म्हणजे नवीन, नवीन प्रश्न, तसेच विज्ञान सामाजिक समस्या, नवीन प्रश्न, सामाजिक समस्यांसाठी नवीन विघ्न, विघ्न म्हणजे संकट, हे निर्माण झालेलं आहे. च निर्माती, च म्हणजे आणि, निर्माण झालेलं आहे. मिथ्या तथा च वास्तवम एतयोः, द्विवचन आहे, दोघं आहे ना, मिथ्या आणि वास्तवम. एतयोः मध्ये भेदः ज्ञातव्य अस्माभिः. या मिथ्या म्हणजे काय आभासात्मक आहे किंवा काय जस्ट इमॅजिनरी आहे आणि काय रियालिटी आहे. आपण टी व्ही मोबाईलमध्ये काही गोष्टी बघतो आणि आपल्याला असं वाटतं की हे असंच असेल तसंच असेल, पण काही गोष्टी या खोट्या असतात, पण आपल्याला खरं वाटावं म्हणून त्या तशा पद्धतीने दिलेल्या असतात. म्हणून ते म्हणतात की खोटं आणि खरं जे आहे यामधील भेद आपल्याला समजण्यासाठी आधुनिक कालस्य इयम प्लस एव प्लस आवश्यकता. इथे पण 3 प्रकारची संधी झालेली आहे. इयम म हलंत राहील, प्लस एव व कंप्लीट राहील, प्लस आवश्यकता अशी. म्हणजेच काय, ही आवश्यकता आहे. काय तर आपल्याला या दोन्हींचा भेद कळावा. काय मोबाईलमध्ये दाखवणाऱ्या गोष्टी काय खोट्या आहे आणि काय खऱ्या आहे, हे आपल्याला याचा भेद कळावा या दोन्हींमधील. हे आधुनिक कालस्य इयम एव आवश्यकता, हीच आजच्या काळाची आवश्यकता आहे. लेखिका श्रीमती मुग्धा रिसबूड यांनी हा पाठ लिहिलेला आहे. यांनी बघा एका मुलीचं एक्झाम्पलद्वारे आपल्याला गोष्ट समजावलेली आहे. 13 वर्षीया तनया सुखासंदे उपविश्य. 13 म्हणजे काय, 13 वर्षाची तनया जी आहे ती सुखाने, आसंदे म्हणजे सुखाने आसनावर अर्थात सोप्यावर बसलेली आहे. उपविश्य बसलेली आहे. उपविश्य हे लेबंतव्य आहे, सर्कल करून ठेवा. एकेन हस्तेन कुरकुरिकाम खादती. एका हाताने ती कुरकुरे खात आहे. हे बघा इथे एकेन हस्तेन हे तृतीय विभक्ती आलेले आहेत. अपरेन हस्तेन तृतीय विभक्ती आहे. एन जिथं लागतो ती तृतीय विभक्ती असते. चलभाषम चालयती. बघा एका हाताने ती कुरकुरे खातीये आणि दुसऱ्या हाताने ती काय करते तर चलभाषम चालयती म्हणजे मोबाईल बघतीये किंवा मोबाईल स्क्रोल करतीये किंवा खेळतीये मोबाईलमध्ये काहीतरी गेम. तदानीम द्वारघंटिकाम आकर्ण्य. तेव्हाच दरवाजावर बेल वाजते. आकर्ण्य म्हणजे ऐकून. माता द्वारम उद्घाटयती. आई दरवाजा उघडते. तनयाः सख्योद्वारे एव स्थित्वा ताम आह्वयतः. तुम्ही ना ॲरोकडे लक्ष द्या, मी लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड कशी एक्सप्लेन करते इथे. तनयायाः. आता बघा तनया प्लस याहा लागले. स्त्रीलिंग जो शब्द आहे त्या स्त्रीलिंग शब्दामध्ये याहा जर शेवटी लागलं तर ती पंचमी किंवा षष्टी विभक्ती असते. या विभक्ती ओळखायच्या कशा, याच्यासाठी जर ट्रिक हव्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक देणार आहे. तनयाः सख्योद्वारे एव स्थित्वा ताम आह्वयतः. म्हणजेच काय, तनयाच्या सख्यो म्हणजे सखी म्हणजे मैत्रिणी, बरोबर, द्विवचन आहे, औची मात्रा लागली, द्विवचन आहे म्हणून सख्यो, 2 मैत्रिणी, द्वारे एव स्थित्वा
दरवाजावरच थांबून, स्थित्वा म्हणजे थांबून किंवा तिथे स्थिर राहून. त्वांत प्रत्यय आहे, स्थित्वाला सर्कल करा किंवा डॅश करून ठेवा, त्वांत प्रत्यय आहे. ताम आव्हयतः, तिला बोलवत आहे. कोण? तनयाच्या 2 मैत्रिणी आलेल्या दरवाजावर आणि तिला आव्हयतः म्हणजे बोलवत आहे. दोघी बोलवत आहे म्हणून तह लागलाय. एक जण बोलवत असते तर आव्हयती म्हटलं असतं. ठीक आहे. आता बघा, तनया आहे, ती कुरकुरे खाते आणि एका हाताने फोन चालवते. श्रुती, एका मैत्रिणीचं नाव श्रुती आहे, ती काय म्हणते? तनये सत्वरम क्रीडनाय आगच्छ. सत्वरम म्हणजे लवकर, फास्ट. लवकर खेळण्यासाठी, क्रीडनाय चतुर्थी विभक्ती आहे, खेळण्यासाठी आगच्छ ये. बही खेलामह, बही म्हणजे बाहेर, खेळूया खेलामह. आता त्या तिघी खेळणारे म्हणून खेलामह वापरलाय. वयमसाठी खेलामह वापरला जातो, म्हणजे आपण सगळे, आम्ही सगळे. ठीक आहे. अहम आवम वयम, मी वह मह. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या चार्टद्वारे एक्सप्लेन केलेला आहे. जो तुमचा क्रियापदम किम कथयति हा टॉपिक होता, याच्यामध्ये मी तुम्हाला क्रियापद कसं लागतं, क्रियापद कसं ओळखायचं, कर्ता कसा ओळखायचा, यासाठी एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्ट जर तुम्ही लिहून घेतला असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी आता क्लिअर होतील, व्यवस्थित समजतील. खेलामह इथे कसा आलेला आहे, का बरं आलाय. खेलती, खेलसी, खेलथ वगैरे दुसरं काहीच नाही आलं तर खेलामहच का आलंय हे कळेल, कारण वयम आहे, आपण सगळे खेळूया म्हणून खेलामह. तनया काय म्हणते? अहम गृहे एव खेलामी. अहम म्हणजे मी गृहे सप्तमी विभक्ती आहे, घरातच खेळणार आहे. खेलामी, अहम आहे म्हणून खेलामी आलेला आहे. गृहे सप्तमी विभक्ती, घरामध्येच. ठीक आहे. राजसी किम खेलसी, राजसी विचारते काय खेळते आहेस. खेलसी तिला विचारते तू काय खेळते. तू म्हणजे त्वम, इथे त्वम आलेला नाहीये, करता दिसत नाही आपल्याला. पण खेलसी, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये क्रियापदम किम कथयतीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, शेवटी क्रियापद बघून आपल्याला कळतं की कर्ता कोणता असेल. बरोबर. क्रियापद नेहमी कर्त्याला फॉलो करत असतं. इथे जरी कर्ता हाईड असेल म्हणजे दिसत नसेल तरी आपल्याला कळते खेलसी हे प्रत्यय फक्त त्वमलाच लागू शकतं. त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणून इथे काय असणार आहे, त्वम हा कर्ता असणार आहे. ती काय विचारते, तू काय खेळत आहेस. राजसी नावाची तिची मैत्रीण आहे, ती तनयाला विचारते तू काय खेळतेस. तर तनया काय म्हणते बघा, चलभाषं दर्शयित्वा एतस्मिन् चलभाषे यष्टिक कंदुकक्रीडा, पादकन्दुकक्रीडा, वाहनक्रीडा, पत्रक्रीडा, चतुरंगक्रीडा इत्यादयः सर्वाः क्रीडाः सन्ति. चलभाषं दर्शयित्वा म्हणजे मोबाईलमध्ये बघत, त्वांतल प्रत्यय आहे, हे तो आलेला आहे शेवटी म्हणून. एतस्मिन् चलभाषे म्हणजे ह्या मोबाईलमध्ये, चलभाषे सप्तमी विभक्ती आहे, एची मात्रा लागली. ह्या मोबाईलमध्ये यष्टिक कंदुक क्रीडा म्हणजे हॉकी. यष्टिका म्हणजे काठी किंवा लाकूड. ठीक आहे, काठी टाईप लाकूड. आणि कंदुक म्हणजे बॉल. तर मग काठी आणि बॉलचा गेम कोणता, तर हॉकी. पादकंदुक क्रीडा म्हणजे फुटबॉल. वाहन क्रीडा म्हणजे कारचा गेम. पत्रक्रीडा म्हणजे पत्ते, कार्ड्स. चतुरंग क्रीडा म्हणजे चेस. इत्यादय एक्सेट्रा सर्वाः क्रीडाः सन्ति, सगळ्या क्रीडा आहेत. सर्वाः क्रीडाः बहुवचन आहे. संती हे बहुवचन असल्यामुळे संती बहुवचन झालं. एक असतं तर अस्ति असतं, दोन असतं तर स्तः, बहुवचन आहे म्हणून संती. अस्ति स्तः संती. ठीक आहे. क्रीडांगणम गत्वा म्हणजे जाऊन, त्वांत प्रत्यय आहे, त्वांत अव्यय आहे त्वांत. क्रीडांगणम गत्वा खेलनस्य म्हणजे मैदानात जाऊन, खेलनस्य म्हणजे षष्ठी विभक्ती आलेली इथे, स्य आलेला आहे म्हणून. आवश्यकता एव नास्ति, मैदानात जाऊन खेळण्याची आवश्यकता नाहीये. अहम न आगच्छामी, मी नाही येणार. सख्यौ क्रीडार्थम निर्गच्छतः, आता मैत्रिणी निघून गेलेल्या आहे खेळण्यासाठी. माता पाकगृहम गच्छती, आईसुद्धा स्वयंपाकघरात गेलेली आहे. पाकगृहम म्हणजे स्वयंपाकघर, किचन. तनया चलभाषे युद्ध क्रीडायां मग्ना, आणि तनया पण पुन्हा तिच्या गेममध्ये, चलभाषे युद्ध क्रीडा म्हणजे ती काहीतरी फायटिंगचा गेम खेळते आणि त्याच्यामध्ये ती मग्न झाली, हरवून गेली. तर बघा तनया काय म्हणते, स्वगतम म्हणजे स्वतःशीच म्हणते. एतस्यां क्रीडायां एषः सैनिकः मृतः, ह्या खेळामध्ये, क्रीडायां सप्तमी विभक्ती आहे, स्त्रीलिंग शब्द आहे. या खेळामध्ये एषः सैनिक, हा सैनिक, मृतः म्हणजे मेला, अपहरच मारणीय आणि दुसरा मारायचा आहे. अपर म्हणजे दुसरा, च म्हणजे आणि दुसरा मारायचा आहे. सर्वे सैनिक हा मृत, थोड्या वेळाने काय होतं बघा, सगळे सैनिक मरतात. तिच्या गेममध्ये जे सैनिक आहे ते सगळ्यांना ती मारते, म्हणून ती म्हणते सर्वे सैनिक मृत. हे जीतम मया, आता ती तिथे जल्लोष करते, हे मी जिंकले, जीतम मया म्हणजे मी जिंकले.
खेलः समाप्त, खेळ संपला. तनया पाकगृहं गच्छति, आणि तनया जी आहे ती स्वयंपाकघरात जाते आणि काय म्हणते बघा, अंब बुभुक्षिता अस्मी, मी भुकेली आहे. माता म्हणते, तनये तनये मम चलभाषे एतानी छायाचित्रांनी पश्य, माझ्या मोबाईलमध्ये हे छायाचित्र म्हणजे हे इमेजेस, छायाचित्र म्हणजे फोटो किंवा इमेजेस, पश्य म्हणजे बघ, लोटलकार आहे बघ, आता ब्रॅकेटमध्ये दिलंय, तनया खाद्यपदार्थानां छायाचित्रांनी पश्यती, तनया खाद्यपदार्थांची छायाचित्र बघते. तनया म्हणते, मातः पिझ्झा पावभाजी सिझलर्स इत्यादीनी खाद्यानी दृष्ट्वा लालायितं मे मुखम. काय म्हणते बघा, आईने तिची गंमत पाहिली, तिच्या मैत्रिणी तिला खेळण्यासाठी बोलवायला आल्या तरीही ती मोबाईलमध्ये मग्न होती आणि आईचं आपल्याकडे सगळं लक्ष असतं, म्हणून आता आईला तर तिला काहीतरी शिकवायचं आहे. पण मग आता आईने तिथे काहीतरी आयडिया केलेली आहे. बघा काय केलं आहे, तर आई म्हणते, आईने तिला फोन दिलेला आहे आणि म्हणते की हे पिक्चर बघा. त्या आई कोणते इमेजेस दाखवते, पिझ्झा पावभाजी सिझलर हा खाण्याचा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये नूडल्स किंवा वेगवेगळ्या टिक्की असतात टाकलेल्या, त्याच्यावर राईस असतो, वेगवेगळे सॉस टाकले जातात आणि व्हेजिटेबल्स टाकले जातात अशा पद्धतीचा, आणि तो तव्यावरती टाकून जो असा चर आवाज येतो त्याच्यामध्ये सर्व केलं जातं, म्हणून त्याला सिझलर म्हणतात. ठीक आहे, हे सगळे खाद्यपदार्थ इत्यादीनी खाद्यानी म्हणजे अजून वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये. तर ती काय म्हणते, इत्यादीनी म्हणजे एवढे सगळे किंवा एक्सेट्रा जे काही खाद्यपदार्थांची नावं घेतली असेल तिने, खाद्यानी दृष्ट्वा म्हणजे हे खाद्य बघून, दृष्ट्वा म्हणजे बघून, लालायितं मे मुखम माझ्या तोंडाला पाणी आलं आहे, मुखम म्हणजे तोंड, लालायितं म्हणजे पाणी येणे, कृपया किमपि यच्छतु कृपा कर किंवा विनंती करते, ती रिक्वेस्ट करते, काहीतरी मला दे, यच्छतु म्हणजे दे, यच्छ धातू आहे, काहीतरी मला दे म्हणजे या इमेजेसमधलं मला काहीतरी तरी तू मला खायला दे. माता म्हणते, चल भाषे दृष्टवती खलू, मग तू मोबाईल दृष्टवती म्हणजे बघितलास, खलू म्हणजे खरोखर, तू मोबाईल खरोखर बघितलास, खलू म्हणजे खरोखर, दृष्टवती म्हणजे बघितलास का, काय तर मोबाईल. अधुना खाद्यपदार्थानां आवश्यकता एव नास्ती, आता खाद्यपदार्थांची म्हणजे ह्या सगळ्या पदार्थांची आवश्यकता नाही आहे. अहम न यच्छामी, मी देणार नाही, अहम आलाय म्हणून यच्छामी आलाय, यच्छामी म्हणजे शेवटी मी आलाय बरं का. तनया म्हणते, चल भाषे भोजनम दृष्ट्वा बुभुक्षा शांता कथम भवेत, मोबाईलमध्ये भोजन बघून, भोजन दृष्ट्वा म्हणजे बघून, बुभुक्षा म्हणजे भूक, शांता म्हणजे शांत, कथम भवेत कशी होईल, काय मोबाईलमध्ये भोजन बघून भूक शांत कशी होईल असा प्रश्न तनया विचारते. मग आता माता म्हणते, आता ती आली तिच्या पॉईंटवर, यदि एतत् सत्यम, जर, यदि म्हणजे जर, हे एतत् म्हणजे हे सत्य असेल, तरी कथम न जानासी, तर, तरी म्हणजे तर, कशी नाही जाणत म्हणजे तुला कसं कळत नाहीये, यत चलभाषेन क्रीडित्वा, ज्याप्रमाणे चलभाषेनं तृतीय विभक्ती मोबाईलमध्ये खेळून, क्रीडित्वा त्वांत अव्यय आलेला आहे, मोबाईलमध्ये खेळून व्यायाम न भवती, व्यायामः न भवती म्हणजे व्यायाम होणार नाही, तुझी एक्सरसाइज होईल का, मोबाईल आपण बसल्या बसल्या मोबाईलमध्ये गेम खेळतो, आपली काहीच एक्सरसाइज होत नाही, मग स्वास्थ्य रक्षणम न भवती, त्यामुळे तुझ्या हेल्थचं रक्षणसुद्धा होणार नाही आहे. तनया म्हणते, परम मातः मह्यम रोचते तत् चलभाषेनं क्रीडनम, परंतु आई, मला, मह्यम म्हणजे मला, रोचते म्हणजे आवडते, मला आवडते, काय आवडते, तत् चलभाषेनं क्रीडणं, त्या मोबाईलमध्ये खेळणं मला आवडते. माता म्हणते, तनये यद यद रोचते, यद यद म्हणजे जे जे आवडते, तत् तत् ते सर्वम स्वास्थ्यकरम, जे जे आपल्याला आवडतं ते सगळं, स्वास्थ्यकरम म्हणजे हेल्दी, हितकरम म्हणजे कल्याणकारी, हितकरम म्हणजे आपलं ज्याच्यामध्ये आपलं हित आहे, कल्याण आहे, किंवा आरोग्यपूर्ण आपल्या शरीरासाठी हेल्थसाठी योग्य असेल असं नाही. न भवती काय म्हटले बघा पुन्हा, यद यद रोचते, जे आपल्याला आवडतं, तत् तत् ते सगळं आपल्या स्वास्थ्यासाठी म्हणजे शरीरासाठी, आपल्या हितासाठी म्हणजे आपल्या कल्याणासाठी किंवा आपल्या शरीरासाठी, न भवती जे आपल्याला आवडतं ते सगळं आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे असं नाही. सम्यक क्रीडा पौष्टिकम अन्नम रात्रौ निद्रा आरोग्याय भवती, सम्यक क्रीडा म्हणजे योग्य खेळ, मैदानी खेळ, पौष्टिकम अन्नम म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला सगळे प्रोटीन विटामिन कॅल्शियम या सगळ्या गोष्टी मिळतील तसं पौष्टिक अन्न, आणि रात्रीची योग्य निद्रा ही आरोग्यासाठी असते, आरोग्याय भवती
चतुर्थी विभक्ती आलेली, आय लागलाय शेवटी, आरोग्यासाठी असते. चलभाषे आभासात्मकम विश्वम न वास्तवम. चलभाषे म्हणजे मोबाईलमधील विश्व जे आहे ते कसं आहे, आभासात्मक आहे, म्हणजेच ते रिअल नाही आहे, ते खोटं आहे. मोबाईलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात, ते आपल्याला खरं वाटण्यासाठी काही गोष्टी दाखवलेल्या असतात, परंतु ते काय म्हणताय, आभासात्मकम विश्वम न वास्तवम, ते आपल्याला खोटं दाखवलेलं असतं. आभासी विश्व असतं, इमॅजिनेशनमध्ये विश्व असतं, न वास्तवम ती रिॲलिटी नाही आहे. तनया म्हणते तरी किम चलभाषस्य उपयोग एव न करणीह. तरी का बरं चलभाषस्य म्हणजे मोबाईलचा, षष्टी विभक्ती आलेली, मोबाईलचा उपयोग एव न करणे, मग आपण मोबाईलचा उपयोग का नाही करायचा किंवा नाही करायचा का असं विचारते. मग माता म्हणते तथा न, तसे नाही, आवश्यकतानुसारम योग्य उपयोग करणीय एव. आवश्यकता अनुसारम अशी संधी झालेली इथे, आवश्यकता प्लस अनुसारम. आवश्यकतानुसार म्हणजे गरजेनुसार, योग्य उपयोग करणीय एव, आपण काय केलं पाहिजे, आवश्यकतेनुसार योग्य उपयोग करायला हवा मोबाईलचा. कारण या ज्या आपल्यासाठी टेक्नॉलॉजीज आहे त्या आपल्यासाठी योग्यही आहे, तितक्याच अयोग्य देखील आहे जर आपण त्याचा योग्य वापर केला नाही तर. पण आपण जर त्याचा योग्य वापर केला तर नक्कीच आपल्यासाठी त्या कल्याणकारी आहे. म्हणून आई तिला सांगते की आवश्यकतेनुसार जर तू योग्य वापर केलास तर ते योग्य आहे. किंतु अति सर्वत्र वर्जेत, परंतु अति सगळीकडे वर्ज्य मानलेलं आहे. आपण लहानपणापासून ऐकतो अति तेथे माती, बरोबर, तसंच पद्धतीने इथे वापरले अति सर्वत्र वर्जेत, म्हणजे अति जे आहे ते सगळीकडे वर्ज्य केले, म्हणजे टाळलं जावं असं सांगितलेलं आहे. तनया म्हणते आम मातः, हो आई, इतः परम चलभाषस्य योग्यम उपयोगम करोमी. यानंतर इतः परम म्हणजे यापुढे चलभाषस्य षष्टी विभक्ती आहे, मोबाईलचा योग्य उपयोग करोमी, मी योग्य उपयोग करेल. अशा पद्धतीने तनयाला आईने एक तिच्यासोबत एक आई, जसे ती तिच्या मैत्रिणींना टाळत होती खेळायला जाण्यासाठी, आईने पण तिला जेवायला देण्यासाठी टाळलं आहे, ज्यामुळे तिलाही लक्षात आलं तनयाला की आपली काय चूक झालेली आहे. हे एक्सप्लेनेशन जे आईने तिला ह्या एक्झाम्पलमधून केलं ते अतिशय योग्य होतं, म्हणून तनयाला तिची चूकसुद्धा कळलेली आहे. आपणही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोबाईलचा असा अतिवापर करतो आणि आपल्याला ते लक्षात येत नाही, परंतु आपण आपल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपणही आपल्यासोबतही अति तेथे माती होणार नाही, किंवा आपल्यासाठी ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपल्या आयुष्यामध्ये कायम योग्यच परिणाम होत राहील. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, टॉपिक समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.